रेशो आपण कसा काढला होता? मोनोहायब्रिड This क्रॉस call is now being मोनोहायब्रिड recorded. क्रॉसचा This जिनोटायपिक call रेशो is कसा now किती येतो? taking notes. 1:2 Yes, sir, काढले. हा, त्याचा आपण स्क्वेअर केला होता. Can you tell me what is the ratio of genotypic ratio in case of a dihybrid cross? आठवतो रेशिओ किती होता त्याचा? नाही ना, मी तुम्हाला सांगतो तसं करा. 1:2:1 बरोबर. हा तुमचा मोनोहायब्रिड क्रॉसचा रेशिओ आहे. ठीक आहे, तर त्याला स्क्वेअर करायचा. स्क्वेअर का करायचा? तर इथं डायहायब्रिड क्रॉस आहे म्हणून 2 आहे म्हणून स्क्वेअर करायचा. ट्रायहायब्रिड क्रॉस असता तर 3 केला असता, क्यूब केला असता. स्क्वेअर करतो ना? Yes, sir. हा, म्हणजे 1:2:1 ब्रॅकेट कंप्लीट मल्टिप्लाइड विथ द सेम 1:2:1. ठीक आहे, हा सॉल्व कसा करायचा? जो दुसऱ्या ब्रॅकेट मधला पहिला 1 आहे त्या 1 नी पहिल्या ब्रॅकेटला पूर्ण मल्टिप्लाय करायचं. काय तयार होईल? 1 2 1 बरोबर. हो सर. तसा दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये आता तुमचा नंबर आहे 2, 1:2:1 मधला 2, तर 2 घ्यायचा आणि पहिल्या पूर्ण ब्रॅकेटला मल्टिप्लाय करायचा. मग काय होणार आहे? 2 4 2 आणि लास्टला काय येईल परत? 1 2 1. 1 तर 2 किती 1. नंबर झाले? पहिला 1 2 1 3 झाले, त्यानंतर 2 4 2 परत 3 झाले, म्हणजे 6 झाले एकूण, आणि शेवटी परत 1 2 1 आहे तर 9 झाले. सो 9 जीनोटाइप्स 9 and 4 genotypes. हा बरोबर, 9 B, जीनोटाइप्स. B, sir. राईट. सो दिस इज युअर आन्सर. कळाला आन्सर कसा आलाय? हो सर. पाठ करायची गरज नाही. ओके, थर्ड क्वेश्चन. Why is the law of segregation considered universally applicable to sexually reproducing animals, organisms, unlike law of dominance? काय सांगितलं त्यांनी? की लॉ ऑफ सेग्रिगेशन, जिथं आपण म्हटलं की 2 अलील सेग्रिगेट होतात, सेपरेट होतात आणि 2 वेगळ्या गॅमेट्स मध्ये जातात, तर तो लॉ ऑफ सेग्रिगेशन, ठीक आहे, हा आपण सगळ्यांना अप्लाय करू शकतो. म्हणजे सगळ्या सेक्शुअली रिप्रोड्युसिंग ऑर्गॅनिझम्स मध्ये आपण हे अप्लाय करू शकतो. ठीक आहे, फक्त लॉ ऑफ डॉमिनन्स आपण सगळ्यांमध्ये अप्लाय का करू शकत नाही? हा क्वेश्चन कळतोय का तुम्हाला? मला सांगा. कारण काय होतं, अर्ध्या वेळेला आपल्याला क्वेश्चन कळत नाही, आणि क्वेश्चन जर समजला नाही तर मग आन्सर काय येणार आहे आपल्याला? क्वेश्चन कळालाय का? परत जर सांगू क्वेश्चन. ठीक आहे, स्टेटमेंट काय दिला त्यांनी? लॉ ऑफ सेग्रिगेशन हे तुम्ही युनिव्हर्सली कुठल्याही ॲनिमलला जो सेक्शुअली रिप्रोड्युसिंग आहे, गॅमेट फॉर्मेशन आहे, त्याला तुम्ही अप्लाय करू शकता. ठीक आहे, पण लॉ ऑफ डॉमिनन्स आपण सगळ्यांना अप्लाय करू शकत नाही. का करू शकत नाही? कारण लॉ ऑफ डॉमिनन्सला अपोजिंग आपल्याला एक कन्सेप्ट माहिती आहे. कुठला? तर इनकम्प्लीट डॉमिनन्स. म्हणजे काही वेळेला रिसेसिव्ह अलील पण हे देतो, एक्सप्रेस करू शकतो थोडाफार. मग तिथं करू शकत नाही ना, म्हणून तुम्ही लॉ ऑफ डॉमिनन्स सगळीकडे अप्लाय करू शकत नाही. पण सेग्रिगेशन का अप्लाय करू शकतो? कारण ज्या वेळेला सेक्शुअल रिप्रोडक्शन होणार आहे तर त्यावेळी गॅमेट तयार होणार आहे, आणि जर गॅमेट तयार होणार असेल तर त्यामध्ये एकच अलील मिळणार आहे, दोन्ही येणार नाहीयेत, म्हणजे तो प्युअर आहे. वी सेड दॅट लॉ ऑफ सेग्रिगेशन इज ऑल्सो कॉल्ड ॲज लॉ ऑफ प्युरिटी ऑफ गॅमेट्स. ठीक आहे, आता मला आन्सर द्या काय असेल? कॅन यू गिव्ह मी द आन्सर? D answer. लॉक करू, बघू उत्तर बरोबर आहे का? हो सर. So it is right. So gametes are always pure. Hence it is also called as law of purity of gametes. Now fourth question. This question is regarding incomplete dominance. Okay. So what percent of F2 generation or progeny will be typically expressing your parental genotypes? म्हणजे काय आहे? आठवतं का तुम्हाला आपण क्रॉस केला होता रेड आणि व्हाईट कलर फ्लावरचा, बरोबर? तयार काय झालं होतं? Pink. पिंक, बरोबर. म्हणजे कॅपिटल आर स्मॉल आर हा पिंक तयार झाला. मग पिंकचा फ्लावर तुम्ही सेल्फिंग केला, म्हणजे कॅपिटल आर स्मॉल आर क्रॉस विथ कॅपिटल आर स्मॉल आर, बरोबर. काय तयार झाला पाहिजे? एक कॅपिटल आर तयार झाला पाहिजे. ठीक आहे, 2 कॅपिटल आर स्मॉल आर झाले पाहिजे, आणि शेवटचा परत स्मॉल आर पाहिजे, मला. बरोबर. आता जर कॅपिटल आर असेल तो झाला रेड, पॅरेंट सारखा आहे, बरोबर. शेवटचा स्मॉल आर आहे तर तो व्हाईट, तो पण पॅरेंट सारखा आहे, आणि मधले 2 जे आहेत तर ते पिंक आहेत.
म्हणजे एक रेड, एक व्हाईट आणि 2 पिंक. आता दोन्ही पिंक नवीन आहेत, पॅरेंटल सारखे नाही आहेत. त्यांनी क्वेश्चन काय विचारलाय, पॅरेंट सारखे किती फिनोटाइप्स आहेत? तर पॅरेंट सारखे 2 आहेत. कुठले? एक रेड आणि एक व्हाईट. तर 4 पैकी 2 आहेत, म्हणजे किती पर्सेंट झाला? 15%. 50%. ओके, इट इज राईट, 50%. ठीक आहे. कारण कसं सोडवलाय क्वेश्चन? येस सर. हो सर. कोणीतरी झोपेत आहे बहुतेक. 5th question. If a man with color blindness marries a woman who is homozygous for normal vision, what is the probability that their son will be color blind? ठीक आहे, आता हा क्वेश्चन आपण सोडवू. तुमच्याकडे आहे का पेन अँड पेन्सिल? येस सर. हो सर. डू यू हॅव पेन अँड पेन्सिल? ओके, ठीक आहे. सो वन थिंग, मी पण माझा व्हाईट बोर्ड ओपन करतो इथं. सोडवू क्वेश्चन. हा काय आहे? मॅन कलर ब्लाइंड आहे आणि वुमन, मॅम इज अ वुमन. वुमनला काही दिलं नाही, म्हणजे ती नॉर्मल असेल किंवा कॅरियर असेल. दिले त्यांनी होमोझायगस फॉर नॉर्मल विजन. ओके, सो मॅन इज कलर ब्लाइंड अँड वुमन इज नॉर्मल विजन. त्यांच्या मुलामध्ये किती प्रोबॅबिलिटी ते होऊ शकतो? ठीक आहे, करू आपण क्वेश्चन हा. ठीक आहे, सो आय विल सॉल्व दिस क्वेश्चन फॉर यू. एक सेकंड, मी एक कॅनव्हास ओपन करतो आणि मग प्रेझेंट करतो तुम्हाला. बरं, आता पहिला क्वेश्चन तुम्हाला असा आहे की जो कलर ब्लाइंडनेस आहे, ठीक आहे, तर मला सांगा कलर ब्लाइंडनेस इज इट एक्स लिंक्ड और इज इट ऑटोझोमल? एक्स लिंक्ड आहे का ऑटोझोमल आहे? ऐकू येतंय? येस सर. स्क्रीन दिसते व्हाईट? येस सर. हो सर. दिसते, ठीक आहे. तर मी तुम्हाला सांगतो इट इज एक्स लिंक्ड, म्हणजे एक्स क्रोमोझोमवर आहे तो. आता पहिलं काय सांगितलं त्यांनी, जो मॅन आहे तो कलर ब्लाइंड आहे, म्हणजे एक्स अँड स्मॉल सी अँड वाय, दिस इज युअर मॅन हु इज कलर ब्लाइंड. ही मॅरीज अ वुमन हु इज नॉर्मल. तर एक्स, एक्स विथ कॅपिटल सीज, आठवत आहे? कॅपिटल सी म्हणजे हा डॉमिनंट, स्मॉल सी म्हणजे हा रिसेसिव्ह. सो दिस टाइप ऑफ डिसीज इज एक्स लिंक्ड रिसेसिव्ह डिसऑर्डर. ठीक आहे, म्हणजे 2 स्मॉल सी आले तरच डिसीज होईल फिमेल मध्ये, आणि मेल मध्ये एक जरी स्मॉल सी आला तरी तो होणार आहे डिसीज. आता मला सांगा, त्यांनी विचारलाय मुलामध्ये प्रॉबिलिटी काय आहे कलर ब्लाइंडनेसची, बरोबर? आता इथं कलर ब्लाइंडचा जीन कुठं आहे, तर इथं मेल मध्ये आहे. आणि पुरुषाकडून त्या मुलाला कुठला क्रोमोझोम जातो? एक्स जातो का वाय जातो? वाय जातो. आणि वाय तर नॉर्मल आहे, बरोबर ना? वाय नॉर्मल आहे, वाय वर तो म्युटंट नाहीच आहे. मग फिमेल मधून काय येतोय? एक्स सी येतोय, तर हा नॉर्मल झाला. तर सगळी मुलं नॉर्मल असतील, मुलींमध्ये तो डिसीज येऊ शकतो. ठीक आहे, सो व्हॉट इज द आन्सर हिअर? मी तुम्हाला एंटायर स्क्रीनच शेअर करतो, बस झाला त्याचं कौतुक. 10 वेळा मला ते करायला लागते. मोबाईलची. यू आर सीइंग माय स्क्रीन राईट? पूर्ण स्क्रीन दिसते तुम्हाला माझी आता? येस सर. ठीक आहे, आला क्वेश्चन परत. आता सांगा मला उत्तर काय आहे? 0% सर. डी. ऑप्शन बी. सो परफेक्ट. नाउ कम टू दिस होलॅंड्रिक जीन्स. ठीक आहे, मला फक्त सांगा एक्स वर आहे का वाय वर आहे, एवढं सांगायचं. ठीक आहे, होलॅंड्रिक जीन्स जे आहेत हे स्पेसिफिक जीन्स आहेत, एकाच क्रोमोझोमवर प्रेझेंट असलेले. तर ते कुठल्या क्रोमोझोमवर असतात? कोणाला आठवत आहे का होलॅंड्रिक जीन्स? टक्कल पडणेवर आठवत आहे का? मी तुम्हाला एक्झाम्पल दिला होता. मग हे जीन्स कुठं असतील? किंवा तुम्हाला सांगितलं कानावर जर केस असतील, ठीक आहे, वडिलांच्या, तर त्या मुलाला पण येतात केस 100%. वडील जर टक्कली असतील, टक्कल पडत असेल, तर मुलाला पण टक्कल पडणार आहे पुढे जाऊन. म्हणून हे जीन्स कुठल्या क्रोमोझोमवर प्रेझेंट आहेत? एक्स वर का वाय वर? वाय वर. वाय. व्हॉट इज द आन्सर मग? ऑप्शन बी. ऑप्शन बी. सर डी सर. डी कसा असेल? डी मध्ये कुठं वाय सांगा मला? नाही आहे ना? नो सर.
फक्त बी वर वाय तुम्हाला दिसतोय ऑप्शन, म्हणून बी उत्तर आला. कळालं? हो सर. So far 6 out of 6. Now give me answer for this. In a typical human somatic cell, what is the number of chromosomes? किती नंबर आहे chromosomes चा? 32 सर. 32 का 46? 46 sir. 32 कशामध्ये होते मग? हनीबीज आठवतात का? Yes sir. आपण Yes, घेतलं sir. सेक्शुअल डिटर्मिनेशन इन हनीबीज, त्यामध्ये 32 होते. सो आन्सर शुड बी 46. आता मी ऑप्शन थोडा बदलतो क्वेश्चन. त्यांनी काय सांगितलंय वर, इन अ टिपिकल ह्युमन सोमॅटिक सेल. I will change it. I will make in a typical human sperm. What is the number of chromosomes? ऑप्शन सेम. आन्सर देऊ शकता? आपल्या स्पर्म्स मध्ये किती क्रोमोझोम असतील? 23 बरोबर. का? कारण की स्पर्म्स आहेत ना, हे मिओसिस नंतर तयार होतात आणि मिओसिस नंबर तुमचा हाफ होतो, म्हणून 23. ठीक आहे, बरोबर. पुढचा. व्हॉट इज द टर्म अलील रेफर्ड टू? अलील म्हणजे काय? ऑप्शन वाचून सांगा मला आन्सर काय आहे. सोपा आहे क्वेश्चन, काही अवघड नाहीये. बर, तुम्हाला हिंट देतो. एक जीन असतो, ठीक आहे. फॉर एक्झाम्पल जीन इज हाईट ऑफ प्लांट. काय झालं? ऑप्शन ए बरोबर आहे. ठीक आहे, ऑप्शन ए सर. बरोबर आहे. ऑप्शन ए बरोबर आहे. इट इज द अल्टरनेटिव्ह फॉर्म ऑफ जीन. हिंट काय देतो तुम्ही तुम्हाला? एक जीन आहे, त्या जीनचे दोन वेगळे, फॉर एक्झाम्पल हाईट ऑफ प्लांट आहे जीन, ते काय आहे? टॉल आणि डॉर्फ, अल्टरनेटिव्ह फॉर्म्स आहेत त्या जीनचे, म्हणून तो झाला तुमचा अलील. सो इट इज राईट. नेक्स्ट. व्हॉट इज द प्रायमरी पर्पज ऑफ परफॉर्मिंग अ टेस्ट क्रॉस? टेस्ट क्रॉस का करायचा? आठवतंय टेस्ट क्रॉस का केला होता आपण? एखाद्या जिनोटाईपचा, आपल्याला जर एखादा प्लांट आहे त्याचा जिनोटाईप माहित नाही आहे, तर तुम्ही टेस्ट क्रॉस करता. कळालं? सो आन्सर शुड बी टू आयडेंटिफाय. सी सर. सी. सी सर. राईट. आन्सर सी इज राईट. तुम्ही आपण एक क्रॉस काढला होता, तुम्हाला आठवत आहे का बघा? ठीक आहे, तुम्हाला दाखवू का मी कसं लक्षात घ्यायचं आपल्याला ते? ठीक आहे. सो कन्सिडर अ प्लांट, पॅरेंट कॅपिटल टी क्रॉस विथ स्मॉल टी. ठीक आहे, तयार काय होणार आहे? पहिला F1 कॅपिटल टी स्मॉल टी. टेस्ट क्रॉस म्हणजे हा कोणाला क्रॉस करायचा? हा कॅपिटल टी स्मॉल टी जो F1 हायब्रिड आहे, हा कोणाशी क्रॉस करायचा टेस्ट क्रॉस मध्ये? स्मॉल टी बरोबर. बरोबर, रिसेसिव्ह पॅरेंटवर क्रॉस करतो. नाउ कन्सिडर यू आर क्रॉसिंग कॅपिटल टी स्मॉल टी विथ अन अननोन जीनोटाइप. तुम्हाला जीनोटाइप माहित नाहीये, पण तुम्हाला असं खाली दिसतंय की सगळेच्या सगळे प्लांट टॉल झालेत. याचा अर्थ काय? तर तुम्ही क्रॉस केला कॅपिटल टी. बरोबर. पण असं झालं की तुम्ही, तुमचा हा हेपॉन हायब्रिड आहे, तुम्ही क्रॉस केला अननोन पॅरेंट वर, तुम्हाला रेशो मिळाला 1:2:1. याचा अर्थ काय? तुम्ही क्रॉस करता स्मॉल टी बरोबर, सॉरी एकच मिनिट, यू आर क्रॉसिंग इट विथ कॅपिटल टी स्मॉल टी. मग त्यावेळी 1:2:1 म्हणजे तिन्ही पण तुम्हाला मिळत आहेत. ठीक आहे, पण तिन्ही कसे मिळत आहेत? त्यातले 3 टॉल, 1 डॉर्फ आहे. सो मेजॉरिटी आर टॉल अँड रिसेसिव्ह इज ओनली 1. इथं कसे झाले? सगळे टॉल. इथं थोडे बऱ्यापैकी टॉल आहेत, एकच डॉर्फ आहे. असा असेल तर तो झाला हेट्रोझायगस पॅरेंट. आणि जर तुम्ही क्रॉस करत असाल, अननोन जीनोटाइप आहे, तुम्हाला जेवढे टॉल मिळालेत तेवढेच जर डॉर्फ मिळाले, तर इथं असणार आहे स्मॉल टी. सो विथ द हेल्प ऑफ रेशिओज यू कॅन फाइंड आउट द पॅरेंट. म्हणून अननोन जीनोटाइप हुडकण्यासाठी, समजून घेण्यासाठी आपण करतो टेस्ट क्रॉस. कळालं ना? आन्सर तसं कळालंय? Yes, sir. Okay, so we will move to the next question. Sickle cell anemia is a classic example of which phenotypic phenomenon where a single gene controls multiple phenotypic traits? सांगू शकता?
एकच जीन जेव्हा बरेच कॅरेक्टर्स कंट्रोल करतो तर त्याला काय म्हणतो आपण? सी सर फिलोट्रॉपी. बरोबर. ऑप्शन सी प्लिओट्रॉपिझम. बरोबर. उत्तर काय आलं? प्लिओट्रॉपिझम. आपण हे त्या दिवशी शिकवलंय मी. तुमच्याकडे जो व्हिडिओ लेक्चर असेल रेकॉर्डेड, आपण त्या दिवशी बघा तुम्ही. आपण सिकल सेल ॲनिमियाचाच क्रॉस घेतलेला आहे. ठीक आहे. कॅरेक्टर कुठले कंट्रोल करतो? एकच जीन आहे. कुठला? HB जीन. ठीक आहे. कॅरेक्टर कुठले कंट्रोल केले? दोन्ही HBA आले तर नॉर्मल, दोन्ही HBS आले तर तो डिसीज्ड, आणि तिसरा कॅरेक्टर कुठला? तर कॅरियर. जिथं एक HB आहे आणि एक HBS आहे तर तो कॅरियर. तर एकच जीन आहे पण कंट्रोल करायला तो तीन वेगळे कॅरेक्टर्स कंट्रोल करतो. हेन्स वी से इट इज प्लिओट्रॉपिझम. नेक्स्ट, यू आन्सर मी दिस व्हेरी इझी क्वेश्चन. काय आहे? विच फॉलोइंग describes a condition where a person has extra 21st chromosome leading to 47 chromosomes. जिथं 46 क्रोमोझोम आहे तिथं 47 झालेत, असा विचारला डिसऑर्डर कुठला? हिंट देऊ? डाउन सिंड्रोम सर. राईट, बरोबर. इट इज ऑल्सो कॉल्ड एज 21st ट्रायसोमी. डाऊन सिंड्रोम. एक्स्ट्रा म्हणजे एक वाढलाय म्हणजे ट्रायसोमी झाली, आणि 21व्या नंबरला झालाय म्हणजे हा डाऊन सिंड्रोमच आहे. सो इट इज करेक्ट. आता तुम्हाला हे सांगितलं नव्हतं ऍक्च्युअली, पण तुम्हाला इथं कन्सेप्ट सांगतोय. ठीक आहे. लिंकेज आपण बघितलं होतं. दोन जीन्स कसे एकमेकांना लिंक्ड असतात, कसे एकमेकांना फॉरवर्ड होतात, तर ते लिंकेज होतं. व्हॉट डू मीन बाय लिंकेज ग्रुप? इट इज नंबर ऑफ क्रोमोझोम्स इन अ सिंगल सेट. एका सेटमध्ये किती क्रोमोझोम्स आहेत तर तो झाला तुमचा लिंकेज ग्रुप. आता उदाहरण तुम्हाला देतो. जर एखाद्या आता हनीबीज मध्ये 32 क्रोमोझोम होते, ठीक आहे, पण ते दोन सेटचे होते, मग एका सेटमध्ये किती? 16. 16. So linkage group in case of honeybees is 16. Another question. ड्रॉसोफिला, चिलटं. चिलट्यामध्ये 8 क्रोमोझोम असतात, मग त्यात लिंकेज ग्रुप किती? 4. Now what is the answer here then? एका सेट मधलं ना, म्हणजे फक्त स्मॉल एन, हॅप्लॉइड. बी सर. बरोबर, बी. नाउ कम टू दिस. आता हनीबी डिस्कस करतो ना, त्याचं उत्तर क्वेश्चन आहे. इन हॅप्लोडिप्लॉइड सेक्स डिटर्मिनेशन इन हनीबीज, ठीक आहे, व्हॉट डू अनफर्टिलाइज एग्स डेव्हलप इनटू? म्हणजे जे एग्स अनफर्टिलाइज राहतात, ज्या एग्स पासून पार्थोजेनोसिस होतं, मग काय तयार होतं खाली? वर्कर. ड्रोन सर. बरोबर, ड्रोन. ठीक आहे. ते मेल आहेत का फिमेल आहेत ड्रोन्स? मेल. मेल, बरोबर. ओके, यू आर राईट. नेक्स्ट क्वेश्चन. A disorder is a characteristic of a quantitative problem of synthesize too few globin molecules leading to anemia. क्वेश्चन काय आहे की इथं क्वांटिटेटिव्ह प्रॉब्लेम आहे, म्हणजे क्वालिटीचा प्रॉब्लेम नाही आहे. थोडे तुम्ही ग्लोबिन जीन्स, तुम्ही ग्लोबिन मॉलिक्यूल, म्हणजे ग्लोबिन म्हणजे काय? अल्फा ग्लोबिन आणि बीटा ग्लोबिन. हे 2 अल्फा 2 बीटा म्हणून एक तयार होतो तुमचा हिमोग्लोबिन. ठीक आहे. तर असे चेन्स आहेत ना, अल्फा चेन्स आणि बीटा चेन्स, हे कमी तयार झाले, आणि ह्याच्यामुळे काय झालंय की ऑक्सिजन डेफिशियन्सी झाली. ठीक आहे. मग असा इथला याच्यातला डिसऑर्डर कुठला आहे? तर आन्सर मी देतो तुम्हाला. द डिसऑर्डर इज थॅलासेमिया. ठीक आहे. सो आन्सर फॉर दिस इज थॅलासेमिया. इथं तुम्ही ट्रिक होऊ शकता. इथं हा ट्रिक क्वेश्चन आहे. त्यांनी सांगितलंय पुढं अॅनेमिया, मग तुम्ही आन्सर काय देणार? सिकल सेल अॅनिमिया. नाही, सिकल सेल अॅनिमिया हा वेगळी गोष्ट आहे. तिथं काय आहे सिकल सेल अॅनिमियामध्ये? जो तुमचा आरबीसीचा शेप होता तो बदललाय, आणि आरबीसीचा शेप बदलला त्यामुळे काय झाला पुढे की ऑक्सिजन कॅरिंग कॅपॅसिटी कमी झाली, and that led to sickle cell anemia. So this question and this answer is not correlated. तर ह्याचा आन्सर आहे तुमचा थॅलासेमिया. कळालंय? हो सर. ओके, वी विल मूव फॉरवर्ड. आतापर्यंत एकही चुकला नाही का क्वेश्चन आपला आन्सर? नेक्स्ट,
क्रोमोझोमल थिअरी ऑफ इनहेरिटन्स वॉज गिवन बाय, कोणी दिली थिअरी? आता मी सांगितलं ना डिस्कशन करत बता सकते हो? A sir. ए सुटॉन अँड बॉवेरी, वॉल्टर सुटन, बरोबर आहे. ओके, दिस वन ऑल्सो इझी. 2 genes situated very close together on the same chromosome. एकाच क्रोमोझोमवर जवळ असलेले 2 जीन्स आहेत, ठीक आहे, आणि हे त्याच्या पुढच्या पिढीला एकत्र जात आहेत, इनहेरिटेड टुगेदर. दिस इज कॉल्ड ॲज Linkage. Linkage, sir. लिंकेज. 16 out of 16. नेक्स्ट क्वेश्चन, ठीक आहे. डायहायब्रिड टेस्ट क्रॉस, ठीक आहे, टेस्ट क्रॉसच आहे पण तो डायहायब्रिड आहे. ह्याचा फिनोटाइपिक रेशो काय येईल? आता आपण असे केला होता कॅपिटल टीचा, म्हणजे मोनोहायब्रिड क्रॉसचा टेस्ट क्रॉस केला होता, त्याचा किती आला होता? 1:1 आला होता. इथं उत्तर काय येईल मग डायहायब्रिडचा? D sir. 1. बरोबर, 1:1:1:1. इट शुड बी डी. बरं, आता मी क्वेश्चन चेंज केला, ट्राय हायब्रिड क्रॉस केला, तर आन्सर काय येईल? इथं ऑप्शन नाही आहे, तुम्ही ऑप्शन मला सांगायचा आहे. 1:1:1:1. ट्राय हायब्रिड क्रॉसचा टेस्ट क्रॉस पाहिला. ट्राय हायब्रिड क्रॉस म्हणजे तुम्ही 1:1 काढला होता टेस्ट क्रॉसचा, त्याचा तुम्ही स्क्वेअर केला त्यावेळी तुम्हाला मिळाला डायहायब्रिडचा. आता तुम्हाला क्यूब करायला लागेल, मग मिळेल तुम्हाला तो फॉर युअर ट्राय हायब्रिड क्रॉस. मला सांगायचं 2च आहेत बरोबर, 1 आणि 1, 2 1 आहेत, तर 2⁻³ किती येईल? 3 1 येईल सर. मी काय विचारला क्वेश्चन? 2⁻³ इट्स 8, 2:3. बरोबर ना? 8. 2 × 2 × 2 8. So this will be 8 ones. एवढा क्वेश्चन अवघड येत नाही सीईटीला. सीईटीला इथपर्यंत येणार, हे बरोबर आहे तुमचं उत्तर. पुढचा, इफ द कॅरोटाइप इज 44 + XO, कुठला डिसऑर्डर आहे? जर कॅरोटाइप XO असेल तर डिसऑर्डर कुठला? D sir. बी का डी? नाव सांगा. D. Turner. टर्नर सिंड्रोम. Turner sir. बरोबर आहे. Turner syndrome. हा बरोबर. आता इथं या, हा क्वेश्चन थोडा अवघड आहे कारण तुमचा आता झाला नाहीये. हा झालाय कधी? इन युअर 11th चॅप्टर सेल डिव्हिजन. टॉपिक इज मिओसिस, तिथं झाला होता, ठीक आहे. काय क्वेश्चन आहे? व्हॉट हॅपन्स ड्युरिंग द प्रोसेस ऑफ क्रॉसिंग ओव्हर दॅट लीड्स टू जेनेटिक व्हेरिएशन? कोणाला आन्सर माहित आहे का? नसेल तर मी तुम्हाला आता प्रूफ करतो हे आन्सर, मग तुम्ही सांगाल मला. नाही माहित ना कोणाला? हा, मी सांगतो तुम्हाला आता कसं आन्सरला यायचं. क्रॉसिंग ओव्हर नक्की कधी होतं ह्याच्यावर त्याचं उत्तर आहे, ठीक आहे. सो कन्सिडर this as one chromosome, ठीक आहे, and this as your homologous pair of chromosome, ठीक आहे. मग एका क्रोमोझोम मध्ये 2 क्रोमॅटिड्स असतात, सिस्टर क्रोमॅटिड्स, ठीक आहे. म्हणजे हाच क्रोमोझोम आपण असा दाखवू शकतो, एक क्रोमोझोम, ठीक आहे. आता दुसऱ्याचा कलर बदलतो मी, हा दुसरा क्रोमोझोम, ठीक आहे. तर हा झाला पेअर, तसा हा पण पेअर आहे, हा क्रोमोझोमल पेअर आहे, इथं क्रोमॅटिड्स आहेत. आता ह्या क्रोमोझोम मधले पहिल्या क्रोमोझोम मध्ये ब्लॅक कलरचा आहे तो, मग हे दोन आहेत ना, हा एक आणि हा एक, हे 2 झाले सिस्टर क्रोमॅटिड्स. पण ज्या वेळेला तुम्ही हा क्रोमॅटिड आणि हा क्रोमॅटिड बघताय, कम्पेअर करताय, तर हे झाले नॉन सिस्टर क्रोमॅटिड्स. आता ज्यावेळी पॅचिटिनी येणार आहे, ठीक आहे, जर मिओसिस आठवा, मिओसिस 1, पहिलं येतं लेप्टोटिनी, मग झायगोटिनी, मग पॅचिटिनी, मग डिप्लोटिनी, मग डायकायनेसिस. पॅचिटिनीत काय घडतं? सो दिस इज 1 क्रोमॅटिड, दिस इज युअर सेकंड क्रोमॅटिड, थोडा मोठा दाखवतो मी, ठीक आहे. तसाच हा एक क्रोमोझोम, ठीक आहे, त्यावरचा हा एक क्रोमॅटिड आहे आणि हा दुसरा क्रोमॅटिड, असे हे ओव्हरलॅप होतात.
आता इथं झाला क्रॉसिंग ओव्हर. आता क्रॉसिंग ओव्हर कोणामध्ये झालाय? सिस्टर क्रोमॅटिड्स मध्ये का नॉन सिस्टर क्रोमॅटिड्स मध्ये? नॉन सिस्टर क्रोमॅटिड्स. नॉन सिस्टर क्रोमॅटिड्स. पण हे दोन जे क्रोमोझोम्स होते हे होमोलोगस आहे का नॉन होमोलोगस पेअर आहे? होमोलोगस. हा पेअर आहे ना, हा होमोलोगसचा आहे, हा होमोलोगसचा आहे. ह्यांच्यापासूनच हे तयार झालेत. सो होमोलोगस क्रोमोझोम्सचा पेअर आहे, त्यातल्या नॉन सिस्टर क्रोमॅटिड्स मध्ये क्रॉसिंग ओव्हर झालंय. सो कॅन यू गिव्ह मी द आन्सर नाव? ऑप्शन सी सर, नॉन सिस्टर. Right. Next. In ABO blood group system in humans, IA and IB alleles demonstrate which type of genetic principle when they appear together. ज्यावेळी IA आणि IB एकत्र येतात तेव्हा ह्याच्यातला कुठला इनहेरिटन्स पॅटर्न राबवला जातो? सर कोडॉमिनन्स. कोडॉमिनन्स बरोबर आहे. का? कारण की IA आणि IB हे दोन्ही डॉमिनंट आहेत. हे दोन्ही एक्सप्रेस होतील पण ते इक्वली होतील. व्हॉट विल द ब्लड ग्रुप? ब्लड ग्रुप काय असेल हे दोन्ही एकत्र असतील तर? ऑप्शन पाहिजे. ABOAB. कुठला ब्लड ग्रुप असेल हे दोन्ही एकत्र असतील तर? कॅन यू हिअर मी? ऐकू येत आहे? गायब झाले काही? कमी डिस्कनेक्ट झालं. ओ ब्लड ग्रुप सर. कुठला ब्लड ग्रुप येतो? मला सांगा, जर IA आणि IB दोन्ही डॉमिनंट जीन एकत्र आले तर कुठला ब्लड ग्रुप आला? तर AB आला. हो सर, हो. हा, तर AB ब्लड ग्रुप आला पाहिजे. पण तुमचं उत्तर बरोबर आहे, कोडॉमिनन्स. ते विचारलंच नव्हतं. ठीक आहे, तर कोडॉमिनन्स इज करेक्ट. आता हे क्रॉस हा आहे. ठीक आहे, काय आहे क्रॉस? HBA HBS क्रॉस विथ HBA HBS. ठीक आहे, कन्सिडरिंग HBS HBS इज लिथल. याचा अर्थ काय? लिथल म्हणजे ते मरणार आहे, ते जगणारच नाहीयेत. ठीक आहे, तर ह्यापैकी कुठला उत्तर येईल? क्रॉस कडून सांगा मला. तुमचं झालंय की मला सांगा, मग तुम्हाला मी क्रॉस करून मी दाखवेन जर तुमचं उत्तर चुकलं तर. मेक अ क्रॉस फॉर युअर सेल्फ. यू हॅव अ मिनिट. 1 मिनिट आहे. 1 मिनिटात क्वेश्चन सॉल्व्ह करायचा आपल्याला. जोपर्यंत ज्यांना येत नाही ना तोपर्यंत ते लक्ष द्या. ज्यांना येत नाही त्यांनी क्रॉस करा. ठीक आहे, सो पॅरेंट HBA HBS क्रॉस विथ अनदर पॅरेंट हु इज सेम. ठीक आहे, आता पहिला सांगा याच्यातले गॅमेट्स किती पडतील? 2. एकामध्ये HBA येईल, एकामध्ये HBS जाईल. तसा इथं पण सेम 2 पडतील, सेमच 2. सो प्रिपेअर अ टेबल. HBA HBS हा मेल मध्ये आणि फिमेल मध्ये पण सेम HBA आणि HBS. मग पहिल्या ब्लॉक मध्ये काय येईल सांगू शकता मला इथं? HBA. ठीक आहे, HBA आणि HBA. दुसऱ्या ब्लॉक मध्ये HBS. इथे HBS. आणि लास्ट HBS. HBS. ठीक आहे, आता जो HBS आहे ह्याच्यामुळे सिकल सेल ॲनिमिया झालाय. ठीक आहे, आणि तो आहे तो रिसेसिव्ह. म्हणजे काय? जर HBA प्रेझेंट असेल तर तो एक्सप्रेस करत नाही. बरोबर. आता पहिला केस काय झाला? इथं आहे का सिकल सेल ॲनिमिया? नाहीये. तर पहिला काय झाला? नॉर्मल. हे दुसऱ्यात कसं आहे? HBA प्रेझेंट पण HBS पण प्रेझेंट आहे. पण HBA असताना HBS एक्सप्रेस करत नाही. पण इथं प्रेझेंट आहे ना. पण हा झाला मग कॅरियर. इट कॅरीज द जीन विच इज म्युटंट. सो हा पण झाला कॅरियर. आता कॅरियर असेल तर त्याला फरक पडत नाही, तो काही डिसीज नाहीये. लास्ट वाला कसा आहे? तर हे दोन्ही HBS आहे, तर हा इथं डिसीज कॉज करेल.
सो दिस विल बी अनेमिक. आता ह्याने काय सांगितलंय की जो एचबीएस आहे तो लिथल आहे. लिथल म्हणजे तो माणूस मरणार आहे, तो जगणार नाहीये. सो ही विल डाय. ह्याचा विषय संपला इथे. आता राहिले हे 3. आता मला आन्सर द्या, इथं आन्सर काय येईल आता. नाव गिव्ह मी द आन्सर. Sir, B, 1 normal and 2 crossing. B. बरोबर. कळालं? हो sir. नेक्स्ट. विच ऑफ द फॉलोइंग बेस्ट डिस्क्राइब्स पॉलीजेनिक इनहेरिटन्स. तुम्ही सांगायचं, मी नाही सांगणार. पॉली मीन्स 1 or 2 3 4 किती का मेनी? पॉलीचा अर्थ काय होतो? 1 2 3 का भरपूर? भरपूर. भरपूर. मोर दॅन 2 इज पॉली. व्हॉट डू मीन बाय जेनिक? जीन्स. आता उत्तर द्या. Answer A. Sir, A sir, multiply. मल्टिप्लाय नाही, मल्टिपल जीन्स. सो पॉलीजीन्स. Multiples. कंट्रोलिंग अ सिंगल कॅरेक्टर. कॅन यू गिव्ह मी द एक्झाम्पल ऑफ पॉलीजीन्स? पॉलीजेनिक इनहेरिटन्स आपण स्टडी केलेला आठवतोय तुम्हाला? मी काहीतरी तुम्हाला सांगितलेलं, ब्लॅक, व्हेरी डार्क, डार्क, इंटरमिडिएट, Sir, ब्राईट, व्हेरी ब्राईट आणि अल्बायनो. हे कशाचं एक्झाम्पल होतं? बाय द यू आर राईट. एक्झाम कशाचं होतं? ह्युमन कलर, स्किन कलर. ठीक आहे, तर तुमचं उत्तर बरोबर आहे. व्हॉट अबाउट दिस? A cross between a hybrid and any of its parent is called. F1 हायब्रिड आपला कॅपिटल टी स्मॉल टी होता. हा जर तुम्ही क्रॉस केला त्याच्या कुठल्याही पॅरेंट बरोबर, स्मॉल टी पण असेल किंवा कॅपिटल टी पण असेल, क्रॉस केला त्याला काय म्हणतात? Black cross. Black cross. बॅक क्रॉस. आहे ना बॅक क्रॉस? आहे, तर बॅक क्रॉस. आता जर मी तुम्हाला स्पेसिफाय केला की क्रॉस बिटवीन अन हायब्रिड अँड इट्स रिसेसिव्ह पॅरेंट, मग त्याला काय म्हणायचा? इथं ऑप्शन नाही येतो. Test cross. बरोबर, टेस्ट क्रॉस. अजून एक क्वेश्चन सेम. अ क्रॉस बिटवीन हायब्रिड्स इटसेल्फ, म्हणजे 2 हायब्रिड क्रॉस केले तर त्याला काय म्हणणार? सेल्फिंग. सेल्फिंग. डायहायब्रिड कुठला असतो? जिथं 2 कॅरेक्टर आहेत तो डायहायब्रिड. मोनोहायब्रिड जिथं 1 कॅरेक्टर घेतला तो मोनोहायब्रिड. रेसिप्रोकल क्रॉस काय असतो? कन्सिडर करा की तुम्ही कॅपिटल टी स्मॉल टी मेल घेतलाय, ठीक आहे, आणि स्मॉल टी फिमेल घेतलाय. हा एक क्रॉस झाला. मग दुसऱ्याच्यात तुम्ही अपोजिट करता. पहिल्या मध्ये तुम्ही कॅपिटल टी स्मॉल टी मेल घेतला होता, तुम्ही त्याला फिमेल करा, ठीक आहे, आणि स्मॉल टी जिथं तुम्ही अगोदर मेल फिमेल घेतला होता तर त्याला मेल करा. दॅट इज कॉल्ड एज अ रेसिप्रोकल क्रॉस. ठीक आहे, आपल्याला नाही आहे रेसिप्रोकल क्रॉस. तुमचं उत्तर इथं बरोबर आहे. 24th. Answer this. ZWZZ type of sex determination is found in birds. Which sex is heterogamatic? म्हणजे 2 टाईपचे गॅमेट कोण तयार करेल? मेल करेल का, फिमेल करेल का, दोन्ही करतील का, कोणीच करणार नाही? Female sir. फिमेल. बरोबर. आणि मला आन्सर देऊ शकता का की कोणामध्ये मेल हेटेरोगॅमॅटिक असतो? In which case male is heterogamatic? Let me give a hint. XXXY type of sex determination. कोणामध्ये असतो? माणसामध्ये असतो ना, आपल्यामध्ये आहे. So in humans we have XXXY in which males are heterogamatic. So males decide the gender of the offspring. जाऊ दे, पण हे उत्तर तुमचं बरोबर. नेक्स्ट क्वेश्चन. हे उत्तर तुम्ही द्या. पॅटर्न बाल्डनेस आलाय, टक्कल पडणे आलंय, तर हे कुठला इनहेरिटन्स आहे? नाही ना, वडिलांना टक्कल आहे तर मुलाला पण टक्कल पडतं. हा कुठला इनहेरिटन्स झाला? कुठला वर्ड आहे ज्यावेळी तुम्ही तुमचे क्रोमोझोम्स वाय क्रोमोझोमवर तुमचे जीन्स असतात ते? Sex linked inheritance. अरे सेक्स लिंक म्हणजे काय? की तो एक्स वर पण असेल पण वाय वर पण असेल, म्हणून सेक्स लिंक इनहेरिटन्स. व्हॉट डू यू मीन बाय होलॅन्ड्रिक जीन्स? Those genes present on only Y chromosome are called as holandric genes.
ठीक आहे. मग टक्कल कोणाला पडतं? पुरुषाला पडतं. स्त्रियांना टक्कल पडत नाही, कमी होतील केस पण टकले होत नाहीत नॉर्मली. ठीक आहे, स्वतःहून केलं तर होईल. पण पुरुषांमध्ये टक्कल पडू शकतं. कशामुळे? कारण तिचे जे टकले पडायचे जीन्स आहेत ना, तर ते प्रेझेंट आहेत वाय क्रोमोझोमवर. आणि वाय क्रोमोझोमचे जेवढे जीन्स आहेत ना, हे फक्त पुरुषांमध्ये असतात. म्हणजे वडिलांपासून त्या मुलाला मिळणार आहेत. मग त्याला टक्कल पण मिळेल आणि कानावरचे केस पण मिळतील. ठीक आहे. सो द आन्सर शुड बी होलँड्रिक जीन्स. हे काय ते चुकलंय. होलँड्रिक उत्तर बरोबर आहे आपलं. ठीक आहे. सो दिस इज रॉंग. कुठं चुकलंय माहित नाही, पण चेक केलं पाहिजे. मग अशी आपण बघितलंय होलँड्रिक जीन्सचं उत्तर आहे. यू कॅन गो फॉर गुगल पॅटर्न बार्डनेस आणि यू कॅन पुट होलँड्रिक. द आन्सर विल बी होलँड्रिक 100%. पुढचा क्वेश्चन. हे आन्सर देऊ शकता, सोपा आहे क्वेश्चन. ड्रॉसोफिला मेनारेस्टर मध्ये जो लिंकेजचा क्रॉसिंग वर आपण घेतला होता, आठवतंय का? 98 पॉइंट सम रेशोज, आय कलर, बॉडी कलर, आय कलर अँड विंग शेप असे क्रॉसेस घेतले होते. क्रॉस ए आणि क्रॉस बी. हा क्रॉस कोणी केला होता? एक लक्षात ठेवायचं, ज्यावेळी ड्रॉसोफिला वर्ड येतो ना, मागं पुढे बघायचं नाही. सायंटिस्टचं नाव आलं ना, इट शुड बी मॉर्गन. मॉर्गन सर. बरोबर, TH मॉर्गन. थॉमस हंट मॉर्गन, ब्रिटिश सायंटिस्ट आहे. ठीक आहे. ड्रॉसोफिला मॉर्गन. जेनेटिक्स मेंडेल. ठीक आहे. क्रॉसिंग ओव्हर, क्रोमोझोमल थेरी ऑफ इनहेरिटन्स, सोटॉन अँड बॉवेरी. ठीक आहे. आणि हे आहे ना, हे ह्युगो वेरिस ह्या पुढच्या चॅप्टर मध्ये येतो, आपण त्याला आल्यावर बघू. 14 क्वेश्चन. व्हॉट इज द जीनोटाइप ऑफ फिमेल हु इज अ कॅरियर फॉर हिमोफिलिया? तुम्हाला फिमेल पाहिजे आहे आणि ती कॅरियर पाहायला, म्हणजे यातलं उत्तर कुठलं बरोबर आहे? डी सर. एक्स कॅपिटल एच and हा, X capital small h. स्मॉल एच. डी बरोबर आहे. आता उत्तर कसं काढलं यांनी? तर पहिला फिमेल आहे का बघितलं, बरोबर ना? फिमेल आहे तर XX पाहिजे, तर मग आपल्याकडून तुमचे 2 ऑप्शन निघून गेले. दुसरा तो कॅरियर पाहिजे आहे, म्हणजे एका एक्स वर आहे ना नॉर्मल पाहिजे आहे आणि दुसऱ्यावर आहे ना तो म्युटंट पाहिजे आहे, म्हणजे एक कॅपिटल एच पाहिजे, एक स्मॉल एच पाहिजे. सो आन्सर इज गुड. 28. We will complete 30 and we will close the schedule for today. क्वेश्चन झाला होता मग अशा, पण तुम्ही आन्सर केलाय. मला परत द्या. लिंकेज ग्रुप इन हनी बीज. किती लिंकेज ग्रुप्स आहेत? 16 sir. 32. 32. अरे 32 इज अ नंबर ऑफ क्रोमोझोम्स. लिंकेज ग्रुप किती असतात त्याच्या? हा 16. 16. तुम्ही माझे आन्सर केलं होतं, कन्फ्युज होऊ नये. क्रिस क्रॉस इनहेरिटन्स आठवते का तुम्हाला? का तरी सांगितलेलं मी तुम्हाला, ग्रँड मदर टू ग्रँड डॉटर थ्रू सन, किंवा ग्रँड फादर टू ग्रँड सन थ्रू डॉटर. दॅट इज कॉल्ड एज Sir, क्रिस color क्रॉस. blindness. बरोबर. कसं ओळखलं कलर ब्लाइंडनेस? कसं ओळखलं कलर ब्लाइंडनेस? बिकॉज कलर ब्लाइंडनेस इज सेक्स लिंक्ड. हा एक्स लिंक्ड आहे. मग कलर ब्लाइंडनेस पण उत्तर आहे, हिमोफिलिया पण उत्तर आहे, पण इथं कलर ब्लाइंडनेस आहे तर कलर ब्लाइंडनेस. यू आर राईट. कम टू लास्ट वन. A human male with an extra X chromosome 44 plus XXY suffers from which condition? कुठला डिसऑर्डर आहे? C sir. C. क्लाइनफिल्टर सिंड्रोम. मग मला कोण सांगू शकतं का? त्यातला एक सिम्पटम होता, टिपिकल सिम्पटम. कुठला होता सिम्पटम? डू यू रिमेंबर समथिंग कॉल्ड एज गायनेकोमॅस्टिया? आन्सर तर बरोबर आहे तुमचा, पण गायनेकोमॅस्टिया आठवतोय कोणाला? बरं, एक एक्स म्हणून वाढलाय त्या पुरुषामध्ये, बरोबर? मग हा फिमेलचे कॅरेक्टर दाखवेल ना? A male who has one extra X chromosome will show female characters. It is called as feminized male. पुरुष आहे पण स्त्रियांसारखे कॅरेक्टर आहेत फिजिकली. ठीक आहे. आणि यातला जो सिम्पटम होता ना, इट इज कॉल्ड एज गायनेकोमॅस्टिया, विच मीन्स एनलार्ज ब्रेस्ट्स. सो ब्रेस्ट्स आर कॅरेक्टर्स फॉर फिमेल्स.
पण अशा पुरुषांमध्ये पण ब्रेस्ट दिसतात, पण ते नॉन फंक्शनल आहेत. आणि हे पुरुष आहेत ना, हे स्टेराईल आहेत, ह्यांना ह्याची पुढची पिढी नाहीये. आता मला सांगा किती बरोबर आले तुमचे? With my help or without my help? It is 30 out of 30. So how is the chapter? Easy or difficult? चॅप्टर सोपा होता का अवघड होता? सोपा होता सर. आन्सर केला होता मी सगळे, म्हणून सोपा होता. आता पुढच्या लेक्चरला आपण चालू करायचा अवघड चॅप्टर, दॅट इज मॉलिक्युलर बेसिस ऑफ इनहेरिटन्स. एकदा सुरू झाला चॅप्टर की जोपर्यंत चॅप्टर संपत नाही तोपर्यंत दांडी मारू नये. ठीक आहे, एक जरी तुम्ही लेक्चर स्किप केला तर तुम्हाला लक्षात राहणार नाही. तुमच्या थेरी पेपरसाठी सगळ्यात मोठा आणि सगळ्यात इम्पॉर्टंट चॅप्टर आहे. ठीक आहे, तसाच MCQ साठी ह्या चॅप्टर मधून तुम्हाला 3 एक क्वेश्चन पडतात MCQs ला CET साठी. 1 क्वेश्चन विल बी कमिंग फ्रॉम युअर क्रॉसेस, टेस्ट क्रॉस वगैरे आपण जे शिकलो ना, तिथून एक क्वेश्चन पडतो. ठीक आहे, एक क्वेश्चन पडतो तुमचा लास्ट पार्ट डिसऑर्डर्स वर, आणि अजून एक क्वेश्चन येतो तो मधल्या पार्ट मध्ये क्रोमोझोमल थ्री ऑफ इनहेरिटन्स, किंवा तुमचे ते न्यू मेंटॅलिझम जे केलं ना आपण, तर तो पार्ट सगळा पॉलिजीन्स आणि ते सगळं तिकडून येतो एक क्वेश्चन. तर 3 क्वेश्चन या चॅप्टर मध्ये एक्सपेक्ट करता. ठीक आहे, अजून एक म्हणजे काय, पुढचा जो चॅप्टर आहे ना त्यामध्ये तुम्ही 5-6 क्वेश्चन एक्सपेक्ट करता तुमच्या MCQ साठी. प्लस जे तुमचे थेरी पेपर आहेत, तर थेरी मध्ये त्या चॅप्टर मधला 100% एक 3 मार्काला एक 4 मार्काला क्वेश्चन येतो बऱ्यापैकी. ठीक आहे, तर कन्फर्म 6-7 मार्क्स असेल, 6 ते 7 मार्काचा चॅप्टर आहे पुढचा चॅप्टर, मॉलिक्युलर बेसिस ऑफ इनहेरिटन्स. ठीक आहे, तर पुढच्या वेळेला आपण तो चॅप्टर चालू करू. आजचा सेशन क्लोज करायचा का? येस सर. Yes, sir. ओके, सो गुड नाईट. बाय सर. Thank you, sir.